हॅलो डिअर स्टुडंट्स. सो आता आपण बघू व्हेंचुरीमीटरचं डेरिवेशन. ठीक आहे. तर व्हेंचुरीमीटर आपण कशासाठी यूज करतो? टू मेजर व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट. टू मेजर व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट. व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट. तर व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट म्हणजे काय? जे आपण क्यूने डिनोट करतो व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेटला, विच इज एरिया इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. तर इथे बघा व्हेंचुरीमीटरचं हे एक डायग्राम मी इथे काढली आहे. बघा असा पाईप असतो एक. ठीक आहे. ह्या पाईपमधनं फ्लुइड फ्लो होत आहे. ठीक आहे. तर इथे व्हेंचुरीमीटर आपण बघा कसं लावतं रे. एक असं काहीतरी डिव्हाइस असतं. इट इज समथिंग लाईक दिस. ओके. सो दिस इज व्हेंचुरीमीटर. तर याच्यामुळे काय होणार की मधला जो एरिया आहे फ्लुइड फ्लो होण्याचा, ठीक आहे, तो कमी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे प्रेशर डिफरन्स येणार आणि प्रेशर डिफरन्समुळे इथे एक हाईट डिफरन्स येणार. इथे आपण 2 ट्यूब्स लावतो अशा. इथे लिक्विडवरती जाणार, इथे लिक्विडवरती जाणार. ठीक आहे. एक हाईट डिफरन्स इथे येणार अँड फ्रॉम दिस हाईट डिफरन्स वी कॅन फाइंड आउट दी वेलॉसिटी इन दिस पाईप. ठीक आहे. ह्या पाईपमधली वेलॉसिटी आपण काढणार आणि मग त्या वेलॉसिटीला आपण याच्या क्रॉस सेक्शन एरियानी मल्टिप्लाय करणार. तर आपल्याला इथे व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट मिळून जाईल. ओके. तर हे होतं एक समरी कसं आपण याला डिराईव्ह करणार आहे. ओके. सो सर्वात पहिले क्रॉस सेक्शन एरिया जो आहे पाईपचा तो आपण A1 कन्सिडर करू आणि हा जो व्हेंचुरीमीटरचा क्रॉस सेक्शन एरिया याला आपण A2 कन्सिडर करू. आता इथे पाईपमध्ये वेलॉसिटी इज समथिंग V1, इथे वेलॉसिटी समथिंग V2. सो वी नो दॅट इथे एरिया जास्त आहे. A1 इज ग्रेटर दॅन, ॲज A1 इज ग्रेटर दॅन A2, सो वी कॅन से की V2 इज ग्रेटर दॅन V1. बरोबर. इथे आपण 2 पाईप्स लावणार आहे. ओके. दीज आर 2 ट्यूब्स रे. 2 ट्यूब्स आहे इथे. आता काय होणार इथे जर मी बर्नॉलीज इक्वेशन यूज केलं बघा ॲट पॉईंट लेट्स से दिस इज पॉईंट 1. ओके. अँड दिस इज पॉईंट 2. सो ॲट पॉईंट 1 अँड 2, ॲट पॉईंट 1 अँड 2 इथे जर बर्नॉलीज इक्वेशन यूज केलं रे. ठीक आहे. तर बर्नॉलीज इक्वेशन काय येणार? इट इज प्रेशर ॲट पॉईंट P1 प्लस रो जी एच प्लस, आता इथे बघा रो जी एचवाली टर्म येणार का? नाही येणार. का बरं? कारण हा हॉरिझॉन्टल पाईप आहे रे. ठीक आहे. पाईप जर असा असता, इन्क्लाइंड जर असता, तरच आपण ही हाईट घेऊ शकलो असतो H. ठीक आहे. बट इथे पाईप कसं आहे? हॉरिझॉन्टल पाईप आहे. हॉरिझॉन्टल पाईप असल्यामुळे इथे जे रो जी एचवाली टर्म आहे ते येणार नाही. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपला काय बनेल? P1 प्लस रो जी एचवाली टर्म तर येणार नाही, प्लस हाफ रो V1 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू P2 प्लस हाफ रो V2चा स्क्वेअर. ठीक आहे. तर P1 ह्या पॉईंटचं प्रेशर आहे आणि P2 ह्या पॉईंटचं प्रेशर आहे. नाव ॲज वी नो दिस वेलॉसिटी, तर इथे बघा ह्या इक्वेशनवरनं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, ठीक आहे, वी कॅन से P प्लस हाफ रो V स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आपण म्हणू शकतो. म्हणजे जर वेलॉसिटी जास्त असेल रे तर प्रेशर कमी असायला पाहिजे. तर इथे बघू शकतो वेलॉसिटी जास्त कुठे आहे बघा, सेकंड पॉईंटला. इथे जर वेलॉसिटी जास्त आहे तर प्रेशर कमी असेल आणि प्रेशर कमी असल्यामुळे इथे जे लिक्विड वरती जाणार आहे, जे हाईट इथे अटेंड करणार आहे, ते समथिंग काहीतरी आपण कन्सिडर करू. हे एक्स हाईट इथे अटेंड केली लिक्विडने काहीतरी. लेट्स से दिस इज एक्स हाईट लिक्विड वरती केलं. बट ॲट सेक्शन वनमध्ये लिक्विड जास्त वरती जाईल. का बरं जास्त वरती जाईल? कारण इथे प्रेशर काय जास्त आहे. ठीक आहे. इथे प्रेशर काय बघा, प्रेशर इथे जास्त असल्यामुळे इथे लिक्विड जास्त हाईट अटेंड करेल. ओके. सो हिअर हे तर आपल्याला माहिती आहे इट इज एक्स. हे डिफरन्स मी इथे घेतो समथिंग H. ओके. सो फर्स्ट इक्वेशन आपण इथे यूज करू बर्नॉलीज इक्वेशन. तर प्रेशर ॲट पॉईंट 1चं जर प्रेशर काढायचं असेल बघा, बाहेर तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, इथनं आपण खाली आलो तर प्रेशर वाढेल रो जी एचनी. ओके. आणि H किती आहे बघा, H किती आहे, इथनं आपल्याला इथपर्यंत जायचं आहे तर H काय बनेल? H प्लस X1 बनेल. ओके. सो P1 मी काय लिहू शकतो? प्रेशर ॲट पॉईंट 1 इथे काय लिहू शकतो? इट इज PATM प्लस रो जी एच प्लस रो जी X1 म्हणू शकतो.
ठीक आहे. सिमिलरली प्रेशर ॲट पॉईंट 2 जर काढायचं असेल, म्हणजे इथलं प्रेशर जर काढायचं असेल बाहेर, इथे दिस ट्यूब इज ऑल्सो ओपन टू ॲटमॉस्फिअर, तर बाहेर प्रेशर काय असणार, PATM. सो दिस इज PATM प्लस रो जी x1. आता P1 आणि P2ची व्हॅल्यू जर इक्वेशन 1मध्ये टाकली तर इक्वेशन काय बनेल बघा, इट इज PATM प्लस रो जी H प्लस x1, ओके, प्लस हाफ रो V1 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू P2ची व्हॅल्यू काय, इट इज PATM प्लस रो जी x1 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. तर बघा इथे PATM कॅन्सल झालं, रो जी x1 आणि रो जी x1 कॅन्सल झालं, म्हणजे काय उरते बघा, रो जी हा इथे रो जी H तर उरेल आणि प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ रो V2 स्क्वेअर. सो रो जी H इथे डेन्सिटी पण आपण कॅन्सल आउट करून टाकू बघा, डेन्सिटी पण इथे कॅन्सल करू शकतो, ठीक आहे. तर डेन्सिटी पण आपण कॅन्सल करू. सो GH विच इज इक्वल्स टू काय बनेल रे, हाफ दिस इज V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर, बरोबर. तर आपल्याला V1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे आपण कंटिन्युटी इक्वेशन लावू शकतो. एक ॲट पॉईंट 1 and 2 कंटिन्युटी इक्वेशन काय असते, इट इज A1 V1 इक्वल्स टू A2 V2. आपल्याला वेलॉसिटी V1 फाइंड आउट करायची आहे, तर इथे V2ची व्हॅल्यू काय बनणार, इट इज A1 A2 इंटू V1. आता हे जी इक्वेशन आहे, लेट्स से दिस इज इक्वेशन सेकंड, हे इक्वेशन आपण पुट करू या इक्वेशनमध्ये, ठीक आहे. सो वेलॉसिटी V2ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये जर पुट केली तर आपल्याला बघा इक्वेशन काय बनेल. आता आपलं इक्वेशन काय बनायला पाहिजे, दिस इज GH विच इज इक्वल्स टू, हा 1/2 इकडे घेऊन येतो, तर हे बनून जाईल 2GH विच इज इक्वल्स टू V2 स्क्वेअर म्हणजे A1/A2चा स्क्वेअर इंटू V1 स्क्वेअर आणि मायनस V1 स्क्वेअर. तर इथनं जर V1 स्क्वेअर आपण कॉमन काढला, सो इट विल बिकम 2GH विच इज इक्वल्स टू V1 स्क्वेअर जर कॉमन काढला तर काय होते बघा, A1/A2चा होल स्क्वेअर मायनस 1, ओके. असं काहीतरी इक्वेशन इथे. तर याला आपण एक्सपांड करू आता, ओके. ह्या इक्वेशनला मी इकडे लिहितो रे इक्वेशन, ते थोडीशी आपण जागा बनवून घेऊ. ओके. सो हे बघा आपलं हे जे इक्वेशन आहे, आता आपलं इक्वेशन काय आलं, इट इज 2GH इज इक्वल्स टू V1 स्क्वेअर, ठीक आहे. आणि हे जे इकडली जे टर्म आहे, हे टर्म आपण याच्या खाली नेऊ शकतो, इट विल बिकम A1/A2चा स्क्वेअर मायनस 1, ठीक आहे. सो देअरफोर V1ची व्हॅल्यू इथनं काय येणार, इट इज अंडर रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय, याला असं ठेवलं तरी चालेल, A1/A2चा स्क्वेअर मायनस 1, ओके. तर हे झालं व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी मिळाली आणि एरिया इथे A1 आहे, तर आपण इथे व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट पण काढू शकतो. सो Q इज इक्वल्स टू A1 इंटू व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय, इट इज अंडर रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय इट इज A1/A2चा होल स्क्वेअर मायनस 1, ठीक आहे. तर हे झालं डेरिवेशन वेंचुरीमीटरचं, ओके.